स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। भारतीय जनता पार्टी मिरज आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा मंच यांच्या वतीनं श्री सुशांतदा खाडे यांच्या पुढाकारातून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून हा उत्सव मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिरज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। सालाबादप्रमाणे यंदा या उत्सवाचे 3रे वर्ष असून यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्य सादर करण्यात येणार आहे। तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील आणि नयन जयप्रकाश यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। याचबरोबर महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक मुंबई यांचे दमदार प्रदर्शन ही उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे। या भव्य सोहळ्याला पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, विविध आमदार, मान्यवर नेते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार असून उत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार होणार आहे। दहीहंडी फोडण्यासाठी भैरवनाथ गोविंदा पथक सातारा, शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव आणि दत्त आंबरेश्वर गोविंदा पथक कुरुंदवाड ही नामांकित पथके सहभागी होणार आहेत। या दहीहंडी उत्सवासाठी तब्बल 1,55,555 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा सोहळा नागरिकांसाठी एक आगळा वेगळा आनंदाचा ठेवा ठरणार आहे। त्यामुळे सर्व नागरिक, बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी सायंकाळी 6 वाजता मिरज हायस्कूल येथे उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। आणि स्थळ पण सांगा। सालाबाद प्रमाणे भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न होते। ह्या दहीहंडीचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ऐतिहासिक कार्यक्रम असतील, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत। पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना, बंधू बहिणींना, सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे। हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते, सगळे माझे आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देईन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्यांच्या शाळेचं, त्यामुळे सरांना आम्ही धन्यवाद देईन, जागृती सरांना। ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संदीप आहेत, आमचे डिगो आहेत, परत कोरे आहेत, परत आमचे देसाई सरकार आहेत, त्यामुळं आमचे पाटील आहेत, बाकीचं दिगंबर आहेत, विजू आहे, बाकी सर्वच, आणि बाकीचं जाधव आहेत, आणि नगरसेवक पांडुरंग कोरे आहेत, त्यामध्ये आणखीन गणेश माळी साहेब आहेत, बाकी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही जे एक्झिक्युशन करणारे ही दहीहंडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहेत, त्यामुळे मला आनंद वाटतो। आणि हे सक्सेसफुल दहीहंडी आपण करत आहोत। पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं व्यत्यय करतो, पण उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं, जे गोविंदांना खेळण्यासाठी, दहीहंडी फोडण्यासाठी ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करण्याची भूमिका आम्ही धरलेली आहे। आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे की जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही सेपरेट बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे। त्यांच्या खुर्च्या तिकडे सेपरेट असतील, त्या लेडीज लोकांचं एक अपार्टमेंट त्यांचं वेगळं असेल, त्या दृष्टिकोनातून त्यांची सोय आम्ही तिथं करतो आहे। त्यामुळं 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या दहीहंडीचा सगळा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा, एवढीच माझी नम्र विनंती आहे।